विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर मानहानी प्रकरणात एक महत्त्वाचा दावा केलाय। या प्रकरणात तक्रारदार सात्यकी सावरकर यांचा संबंध महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या कुटुंबाशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। सावरकर आणि गोडसे यांच्यात रक्ताचे नातेसंबंध होते हा दावा केलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी। लंडन मध्ये एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी एक वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्याच्या विरोधात सावरकरांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला। याच खटल्याच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधींच्या वतीनं कोर्टात हा दावा करण्यात आला की हिमानी सावरकर जे आहेत त्या सात्यकी सावरकरांच्या मातोश्री, हिमानी सावरकरांचं माहेर म्हणजे सात्यकी सावरकरांचं आजोळ हे गोडसे कुटुंबातलं। हिमानी सावरकरांच्या वडिलांचं नाव गोपाळ गोडसे, गोपाळ गोडसे नथुराम गोडसे सख्खे भाऊ। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि विनायक सावरकर गांधी हत्येमध्ये सगळे आरोपी होते, सह आरोपी होते। म्हणजे एक साईडला त्यांचं नातं पण आहे आणि दुसऱ्या बाजूने ते सह आरोपी त्यावेळेला होते। दामोदर विनायक सावरकर केसमध्ये निर्दोष सुटले ही वस्तुस्थिती, ती काय कोणी डिनाय करत नाही। पण या केसचं स्टेटस ठरवण्यासाठी नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो आपण, शेवटी खटला त्यांनी दाखल केलाय, सिद्ध त्यांना करायचं आहे। पण बचावासाठी जे जे करावं लागतं, पुस्तक मागणं, वंशावळ मागणं, बाकीच्या गोष्टी तो आमचा अधिकार आहे। राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार सात्यकी सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे कुटुंबीय हे रक्ताचे नातेवाईक कसे आहेत ते बघा। सात्यकी सावरकर हे अशोक सावरकर आणि हिमानी सावरकर यांचे पुत्र। अशोक सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुतणे आहेत। हिमानी सावरकर या गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत। गोपाळ गोडसे हे नथुराम गोडसे यांचे सख्खे भाऊ आहेत। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि विनायक सावरकर हे महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये आरोपी होते। गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। गांधी हत्येच्या आरोपातनं सावरकर निर्दोष सुटले। वंशावळींचं सत्य केवळ मानहानीच्या खटल्याशी संबंधित नाही, तर या खटल्याची दिशा आणि हेतू स्पष्ट करण्यातही महत्वाची भूमिका बजावू शकते असा राहुल गांधींचा दावा आहे। सात्यकी सावरकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि गोडसे कुटुंबाशी असलेले संबंध या प्रकरणात हितसंबंधांच्या संघर्षाची शक्यता निर्माण करतात आणि म्हणून ते न्यायालयासमोर स्पष्ट करणं आवश्यक आहे असा राहुल गांधींचा दावा आहे। आता बघा, वंशावळ म्हणजे आता आपण भारतात राहतो, वंशावळीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पित्याकडची वंशावळ बघितली जाते। उद्या जर समजा आपण एखादी जमीन वारसा हक्कानं, तर ती पित्याकडच्या जमिनीवर माझा पहिला क्लेम असतो, कारण का तर मी वारस त्यांचा ठरतो, बरोबर। आता जेव्हा एखाद्या घरातली स्त्री दुसऱ्या घरामध्ये जेव्हा विवाह होऊन जाती, तेव्हा तिची ती पहिली आयडेंटिटी संपलेली असते, ती आता नवीन घरामध्ये पदार्पण करते। त्यामुळे सात्यकी सावरकर हे वीर सावरकरांचे वंशज आहेत, एवढाच मुद्दा कायद्याच्या दृष्टीने अभिप्रेत आहे। मग सात्यकी सावरकरांच्या मातोश्रींकडची लायनेज काय किंवा ह्यांची काय त्यांची काय, मग असे मुद्दे अनेक निघू शकतात। मग उद्या आरोपी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे काही मुद्दे निघतात। पण त्यांनी होतंय काय की मूळ जो ह्या केसचा गाभा आहे हा कुठंतरी डायव्हर्ट करण्याच्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न आहेत। सात्यकी सावरकर यांनी जाणून बुजून आपल्या आईच्या बाजूने गोडसे कुटुंबियांशी असलेले आपले संबंध लपवले असा राहुल गांधींचा आरोप आहे। सावरकरांचे पणतू या नात्यानं हा खटला दाखल केला असेल तर मग आईकडील वंशावळ सुद्धा द्यावी असा अर्ज राहुल गांधी यांच्या वतीनं पुणे सत्र न्यायालयात करण्यात आला। न्यायालयानं यावर सात्यकी सावरकर यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। आईकडनं वंशावळ द्यायची कायद्याची गरज नाही, त्यामुळे लपवलं, वंशावळ लपवली म्हणतं खोटे, कोणी लपवलेलं नाही की सात्यकी सावरकर हा गोपाळ गोडसेंचा नातू आहे, हे त्यांनी लपवलं नाही, कोणी लपवलं नाही। कोर्टात त्याची आवश्यकता नसते, त्यामुळे कोर्टाची दिशाभूल केली। हे मी म्हटलं ना की चांबडी बचाव धोरण आहे त्याचं। आणि ह्यांना जर एवढी याच्यात कळकळ असेल ना आईची वंशावळ उघड करावी, तर यांनी स्वतःच्या आईची वंशावळ उघड करावी आणि मुसोलिनी बरोबर असलेले संबंध आहेत तर त्याचे तेही घोषित करावं की याचा आजोबा मुसोलिनीच्या बरोबर ज्यूच्या हत्याकांडात कसा गुंतला होता, तेही त्यांनी वंशावळ उघड करा, सगळंच उघड करा। मग
आम्ही ते केलेलीच आहे. आम्हाला काही म्हणजे सत्तेगिरी कधीच लपवलं नाही की गोपाळ गोडसेंचा तो नातू आहे. तू आता तुझी वंशावळ उघड कर. सावरकर या मुद्द्यावर राहुल गांधींनी वेळोवेळी ज्या भूमिका मांडल्या त्याला भाजपचा जोरदार विरोध आहे. याच मुद्द्यावर महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातही खटके उडत असतात. आता राहुल गांधींनी घेतलेली ही भूमिका या सगळ्यात तेल उतरणारी ठरेल यात शंका नाही. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.